सशस्त्र माओवादापासून संपूर्ण भारत जवळपास मुक्त झालेला आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्राचे अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आय-जी संदीप पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, अनेक अधिकाऱ्यांनी अनेक वर्ष मेहनत घेतली, पोलिसांनी बलिदान दिले, त्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. निश्चितच आपण पाहिलं असेल, हे जे युद्ध होतं जे माओवाद्यांच्या विरोधातलं, ते गेले 45 वर्ष चालू होतं. विशेषतः गडचिरोलीमध्ये, महाराष्ट्रामध्ये 1980 पासून ह्या हिंसक कारवाया सुरू झाल्या होत्या. जे यश आहे हे अतिशय म्हणजे जे केंद्र सरकारचं जे गेल्या 2014 पासूनचं जे सर्वसमावेशक अशी नीती होती, ज्यामध्ये आंतरराज्यीय ऑपरेशन्स, कारण जे माओवादी जे सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज जे घेत होते, जे त्यांनी छत्तीसगडमध्ये त्यांचा बेस एरिया जो बनवला होता, की त्यांना माहीत होतं की बाकीचे जे राज्य आहेत त्या ठिकाणी येऊन ऑपरेट करू शकत नाहीत, तर आंतरराज्यीय ऑपरेशन्स आणि सर्व राज्यांचं कोऑर्डिनेशन याच्यावर एक हा अँगल होता. दुसरं, जे आपलं डॉमिनेशन निर्माण करण्यासाठी जे संसाधनं लागत होती, जे स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर स्कीमच्या अंडर जवळपास 250च्या आसपास कॅम्प ह्या बेस एरियाजमध्ये बनवले गेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसनी त्या ठिकाणी येऊन ते कॅम्प उभारले आणि आपण त्या ठिकाणी डॉमिनेट करू शकलो. आणि मग नंतर तिसऱ्या स्टेजमध्ये ॲग्रेसिव्ह ऑपरेशन्स, आणि ॲग्रेसिव्ह ऑपरेशन्स सुरू झाल्यानंतर जे यश मिळालं, मग त्यामुळे जे त्यांच्यामध्ये डर पैदा झाला, त्याच्यामुळं आलेलं मग समर्पणाचं जी लाट आली असं. तर त्यामुळं ॲग्रेसिव्ह ऑपरेशन्स चांगलं आपलं त्यामध्ये तिथं जाऊन स्ट्रॉंग डॉमिनेशन आहे आणि मग नंतर सरेंडर आहे. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी या एरियामध्ये, जर आपण पाहिलं असेल, RCP LW स्कीम आहे, जे रोड्स बनवण्याची स्कीम आहे LW क्षेत्रामध्ये, त्यामध्ये मला वाटतं की जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये 5,000 कोटीच्या वर हे खर्च करून या एरियामधले रस्ते, या एरियामधले मोठे मोठे पूल बांधण्यात आले. गडचिरोलीसारख्या एका जिल्ह्यामध्ये 550 मोबाईल टावर्स उभा राहिले, म्हणजे जवळपास या बाकी क्षेत्रामध्ये 5,000च्या आसपास टावर्स उभा झाले. तर सर्वसमावेशक असं काम केल्यामुळं जे माओवादी आहेत ॲग्रेसिव्ह ऑपरेशन स्ट्रॅटजीला आपल्या झेलू शकले नाहीत, तो त्यांचा मिलिटरी दृष्ट्या पराभव झालेला आहे. त्याचबरोबर जे प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ज्या विकासात्मक योजनाही राबवल्या गेल्या, जसं महाराष्ट्रात पोलीस दादालो खिडकी आहे, तिथं ते नया नालनार म्हणून जे स्कीम छत्तीसगडमध्ये आहे, तर लोकांचा विश्वास आणि ॲट द सेम टाईम की माओवाद्यांच्यामध्ये पैदा झालेला डर आणि हे आंतरराज्यीय कोऑर्डिनेशन, आणि यामध्ये केंद्रीय गृहमंत्री महोदयांचं जे रेग्युलर फॉलोअप होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी दिलेले टार्गेट्स असतील, मग पॅरामिलिटरी फोर्सेस असतात, सगळ्या राज्याचे पोलीस असतात, आणि जे वारंवार जे सपोर्ट आणि जे विजन होतं ते आपण ग्राउंडवर इम्प्लिमेंट करू शकलो. सर, तुम्ही सांगितलं की ऑपरेशन टॅक्टिक्स निश्चितच गेल्या काही 2-3 वर्षामध्ये बदललेल्या होत्या. बसवराजूचा एन्काउंटर झाला 21 मे 2025. त्यानंतर साधी मीटिंगसुद्धा नवीन जनरल सेक्रेटरीच्या निवडण्याची होऊ शकली नाही. अगदी त्यांचा फिरणंसुद्धा या अबुझमाडच्या क्षेत्रामध्ये कठीण करून दिला होता फोर्सेसने. निश्चितच जे आपण सांगितलं की एक आपण गडचिरोलीमध्ये 2020ला जे ॲग्रेसिव्ह ऑपरेशन स्ट्रॅटेजी, ज्याला आपण सर्क्युलर कॉर्डन्स म्हणतो, अशी सुरू केली होती, ती आपल्याकडं यशस्वी ठरली. आणि नंतर केंद्र सरकारने त्याचा उपयोग छत्तीसगडमध्येही केला. आणि त्याच्याच तहत जे नारायणपूरमध्ये जे DRG आहे, बस्तर फायटर्स आहे, त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि आपण पाहिलं असेल मोठे मोठे एन्काउंटर, ज्यामध्ये 30च्या वर माओवादी, 34 माओवादी मारले गेलेले. मग त्याच पद्धतीने हे बसवराजूचं जे एन्काउंटर झालं, ते खूप निश्चितच एक ऑपरेशनल खूप मोठं सक्सेसचं उदाहरण आहे. कारण 3-4 दिवस ऑपरेशन चालू होतं आणि 4थ्या दिवशी त्याला ते न्यूट्रलाइज केलं.
आणि म्हणजे ज्या पद्धतीने सुरक्षा दलांचं मनोबल वाढलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी माओवाद्यांचा प्रेझेन्स होता त्या त्या ठिकाणी अगदी अतिशय ॲग्रेसिव्हली सुरक्षा दल, छत्तीसगड पोलीस, DRG हे सर्व जाऊन ऑपरेट करत होते. त्यामुळे जे तुम्ही म्हणताय की त्यांना पळता भुई थोडी झाली होती आणि त्यामुळेच ते एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी नंतर सरेंडर झालं. कारण त्यांचा जनरल सेक्रेटरी मारलं जाणं म्हणजे त्यांचा पंतप्रधान मारलं गेल्यासारखं आहे. त्यामुळे त्याचा मोठा मनोबलावर परिणाम झालेला आहे. सर, महाराष्ट्राचा जर विचार केला तर 2014 नंतर स्थिती तीव्रतेने बदललेली दिसली. 2014मध्ये जवळपास 13 माओवाद्यांना कंठस्थान घातलं, 16मध्ये 12, 17मध्ये 19. मात्र 2018 आणि 2021 हे 2 वर्ष महाराष्ट्रासाठी टर्निंग पॉईंट ठरले का? 2018मध्ये 50 माओवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलं आणि 2021मध्ये 49 माओवाद्यांना कंठस्थान घातलं. हेच टर्निंग पॉईंट ठरले हे सगळे वर्ष. आपण गडचिरोली आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2009ला जे आपला मोठा आपल्याला नुकसान झालं होतं, एका वर्षात 52 जवान शहीद झाले, त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्मेंटनी मोठ्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आपल्याला. त्यामध्ये आपलं मनुष्यबळ वाढलं आणि आपण वेपनरी घेतली. CRPFला बोलवण्यात आलं 2009ला. पण हा जो 2009 ते 2012 हा एक स्टॅबिलायझिंग पिरियड होता आणि 12-13 नंतर ॲक्च्युअल ऑपरेशन्सला सुरुवात झाली आणि आपण 14पासून पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन झाले. मग ते जे आपला मनोबल वाढलं होतं त्याचा परिपाक आहे 2018चं जे बोऱ्या कसनासूरचं जे ऑपरेशन आहे. म्हणजे भारताच्या ह्या ज्या माओवादी क्षेत्रातल्या जे एन्काउंटर्स आहेत त्यातलं सर्वात मोठं एन्काउंटर आपण म्हणू शकतो जे बोऱ्या कसनासूरचं एन्काउंटर आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी 34 आणि दुसऱ्या दिवशी 7 असे 41 माओवादी मारले गेले आणि त्यामध्ये पूर्ण दक्षिण गडचिरोलीचे आपले जे मॅक्झिमम दलम होते आणि लिडरशिप संपून गेली. आणि मग त्याचाच त्यांनी बदला म्हणून आपल्याला आठवतं आहे की 2019ला 1 मे 2019ला आपले उत्तरेत कुरखेडाला 15 जवान शहीद झाले. तो त्याचा त्यांनी ॲक्च्युली घेतलेला हे होता. मग त्याच्यानंतर आपणही बाउन्स बॅक करून 2021ला जे मर्दिनटोलामध्ये जे महाराष्ट्राचा मुख्य होता MMC झोनचा इन्चार्ज मिलिंद तेलतुंबडे आणि त्याच्याबरोबर 30 लोकांना आपण न्यूट्रलाइज करू शकलो. आणि त्यामुळं उत्तर गडचिरोलीचं जे मुख्य नेतृत्व होतं आणि जे मुख्य संख्याबळ होतं त्यांचं ते आपण त्या एन्काउंटरमध्ये संपवलं. त्यामुळे 2018चं बोऱ्या कसनासूर हे दक्षिण गडचिरोलीचा मोठ्या प्रमाणात नक्षल सफाई करण्यात हे होतं आणि 2021चं उत्तरेतलं हे म्हणजे मोठ्या प्रमाणात. पण बाकी जे नंतर जे काही ठराविक जे राहिले होते दलम त्यांचं आपण 2021 नंतर जे वेगळे ऑपरेशन केले, पैदी आहे, मंडोली आहे वगैरे, असे वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये सुद्धा 12-13 आपण माओवादी मारलेले आहेत. आणि जे C60चा जे एक्सलन्स होता, ऑपरेशनल एक्सलन्स इतका होता की त्याचं माओवाद्यांच्यामध्ये टेरर निर्माण झाला आणि त्यामुळे ते गडचिरोली क्षेत्रात येणं त्यांनी बंद केलं. त्यामध्ये हे सगळ्यात 2 मोठे टर्निंग पॉईंट होते. सर, अबुझमाडचा एरिया आहे, अगदी स्वातंत्र्यानंतर त्याची मॅपिंगही झाली नव्हती आणि त्याचा काही भाग महाराष्ट्रात आहे आणि संपूर्ण अबुझमाड महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. छत्तीसगडला अबुझमाडमध्ये जो यश मिळालं, महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये एक मोठं योगदान आहे. इथून छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या कोऑर्डिनेशनमधूनच अबुझमाड जो बालेकिल्ला होता माओवाद्यांचा तो आज मुक्त होऊ शकला. निश्चितच मी मगाशी जे म्हटलं की केंद्र सरकारचं आंतरराज्य कोऑर्डिनेशनवरती खूप भर होता. म्हणजे आपल्या जॉईंट टास्क फोर्स म्हणजे जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे शेजारी राज्यांच्या बनवल्या, त्याचं इतकं दर 15 दिवसाला दर महिन्याला मीटिंग्स व्हायच्या, त्याच्यामध्ये इंट शेअरिंग होत होतं, म्हणजे इतकं क्लोज कोऑर्डिनेशन होतं. आणि आपण जे म्हणाला की अबुझमाड जो पहिल्यांदा पेनिट्रेट होत नव्हता, आपण गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदा 2020-21मध्ये आपण मोठं ऑपरेशन्स त्याचं केलं. त्यामध्ये आपल्याला यश मिळालं नव्हतं, पण आपण एक शस्त्रांचा कारखाना आपण नष्ट करू शकलो होतो. तर त्या अनुभवानंतर जसं मी म्हणालो की छत्तीसगडमध्ये त्यांनी जसं ऑपरेशन स्ट्रॅटेजी ॲग्रेसिव्ह सुरू केली, तसं 21-22 नंतर नारायणपूर आणि बिजापूरनी ऑपरेशन सुरू करायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा आपल्या इकडूनच त्या फोर्सेस तिकडं ड्रॉप केल्या जात होत्या आणि मग आपले काही कमांडर्स आहेत तेही जे इंटेलिजन्स इनपुट आहेत किंवा ऑपरेशन्सला त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. तर आणि आपणही ह्या 3 वर्षामध्ये 6च्या जवळपास नवीन आउटपोस्ट त्या अबुझमाडच्या एरियामध्ये बिनागुंडा आहे, बंगाडी आहे, फुलनार आहे,
तुमरकोटी आहे, कावंडे आहे, असे जे पोस्ट आपण उभा केले. त्यामुळे आपलंही डॉमिनेशन पेनिट्रेशन झाल्यामुळे तिथूनही आपल्याला ऑपरेशन्स लॉन्च करणं खूप सोपं झालं. जे प्रभाकरचं एन्काउंटर झालं जे रिसेंटली, जे 7 जे म्हणजे कंपनी 10चं आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे लास्ट नेल इन कफिन जो म्हणत होतो आपण, तो प्रभाकरचा एन्काउंटर होता जो आत्ता 25मध्ये झाला, 26च्या स्टार्टला झाला. तर मला वाटतं हे सगळं जे यश आहे हे आंतरराज्य कोऑर्डिनेशन आहे आणि वेगवेगळ्या फोर्सेसनी जे दाखवलेली कमरेडरी आहेत. सर, माओवाद्यांची जी सर्वोच्च निर्णय घेणारी समिती आहे, सेंट्रल कमिटी, 22 सदस्यांची जी CC कमिटी होती त्यांची आज फक्त 3 सदस्य उरले आहेत आणि तेही कुठे आहेत कोणाला माहीत नाही. एवढं कमकुवत करण्यात आलं सिक्युरिटी फोर्सेसकडून आणि म्हणजे जास्त करून तर मारले गेले आणि उरलेल्यांनी सरेंडर केलं. निश्चितच नेहमी केंद्रीय गृहमंत्री महोदयांचं जी स्ट्रॅटेजी होती त्यामध्ये हेच होतं की जे टॉप लिडरशिप आहे त्यांना तुम्ही पहिलं हिट केलं पाहिजे, कारण लिडरशिपच हे सगळी मुवमेंट कोणती आहे ती ड्राईव्ह करते. त्यामुळं कंटिन्युअसली लिडरशिपला कसं म्हणजे हे नेस्तानाबूत करता येईल हेच आपला फोकस होता. त्यामुळं आपण पाहिलं की 2021ला जे मर्दिन टोलामध्ये मिलिंदचं म्हणजे सेंट्रल कमिटी मेंबर एन्काउंटर मारण्याची खूप वर्षानंतरची ती घटना होती. त्याच्यामुळं MMC झोनला खूप मोठा धक्का बसला आणि नॉर्थ गडचिरोलीलाही धक्का बसला. त्याचप्रमाणे आपण जे म्हणालात की त्याच स्ट्रॅटेजीनी तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, या सर्व राज्यांनी नेहमी लिडरशिपला टार्गेट करून जे आज आपण म्हणतो की 22 पैकी 3 सेंट्रल कमिटी मेंबर शिल्लक आहेत आणि त्यांचं वेअरअबाउट्स पण हे आहेत. तर लिडरशिप संपल्यामुळं ही मुवमेंट संपली. आणि विशेषतः आपण पाहिलं असेल की जे भूपती आहे आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या समोर जे भूपतांनी आत्मसमर्पण केलं, तो पण फार मोठा टर्निंग पॉईंट होता की त्याच्यानंतरच आत्मसमर्पणाची मोठी लाट दंडकारण्य या क्षेत्रात आली. कारण भूपती हा त्यांचा आयडियलॉग होता आपण म्हणू शकतो की बसवराजूनंतर तोच नंबर 1 होतात. त्यामुळे मला वाटतं की जे गडचिरोली पोलिसांनी ऑपरेशनल जे टॅक्टिक्समध्ये जे एक्सपर्टीज दाखवली ते पण आहे, पण ज्या पद्धतीने आपण सरेंडर कॅडर्सना जो विश्वास दाखवला की तुम्ही महाराष्ट्रात आला तर तुमचं चांगलं रिहॅबिलिटेशन होईल, आणि भूपतीची पत्नी असेल, जो पूर्वी गडचिरोलीचा मुख्य होता गिरीधर, ह्या सर्वांनी मुख्यमंत्री महोदयांच्या समोरच समर्पण केलं. आणि राज्य शासनाने म्हणजे विशेषतः मी 2014पासूनच मुख्यमंत्री महोदयच त्यावेळेस पण मुख्यमंत्री होते. गेल्या 12 वर्षामध्ये जी सपोर्ट मिळाला की म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी ज्यावेळेस काहीही अँटी नक्षल ऑपरेशन्स त्या गोष्टी मागितल्या असतील, रिसोर्सेस असतील, भत्ते असतील, 1.5 एक्सटेन्शन असेल किंवा शहीदांचे इश्यूज असतील, मला वाटतं आहे की मनोबल टिकवण्यामध्ये जे लिडरशिपचं महाराष्ट्राच्या जे कंट्रीब्युशन आहे, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी आता पालकमंत्रीपदी स्वीकारलेलं आहे. मला वाटतं आहे की या सर्वाचा परिपाक की म्हणजे पॉलिटिकल लिडरशिपचा सपोर्ट, आमच्या पोलीस हेडक्वार्टरच्या लिडरशिपचा सपोर्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी गडचिरोलीची लिडरशिप आहे, आपल्याकडे कन्सिस्टंट पॉलिसी राहिल्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो. गडचिरोली SP, त्याच्यानंतर गडचिरोली रेंजचे DIG आणि आता अँटी नक्सल ऑपरेशनचे IG सतत या मोहिमेसाठी सेवा दिल्याचं आज समाधान वाटतं. ॲक्च्युली कोणतेही जे असे एक्सपर्ट ऑपरेशन आहेत हा टीमवर्क असतो असं मला वाटतं. त्यामुळं खरं जे हे श्रेय आहे हे C60 जवानांचं आहे, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की 244 जवान शहीद झालेले आहेत या लढ्यामध्ये, तर हे खरं जे यश आहे C60 जवानांचं आहे. त्यामुळं आज आपण ज्या जवानांनी लोकशाहीच्या विजयासाठी, संविधान वाचवण्यासाठी शहादत दिले त्यांचं हे खरं यश आहे. तर निश्चितच महाराष्ट्र माओवाद मुक्त होत आहे, तर त्याच्यामध्ये पोलिसांचा एक मोठा योगदान राहिलेलं आहे आणि तो महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी नक्सल ऑपरेशनचे जे स्पेशल IG आहे ते C60च्या पथकाला तो संपूर्ण श्रेय जे आहे ते देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.